समर्थ शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेला उपाय आहे। ह्या पितृपक्षामध्ये जर आपण तर्पण करणं शक्य नाही, पिंडदान करणं शक्य नाही, तर त्यांनी काय करायचं आहे बघा। असं म्हटलं गेलेलं आहे की हा जर उपाय जर आपण केला तर त्यांना पिंडदान आणि तर्पण करण्याची सुद्धा गरज पडत नाही, त्यांच्या पितरांना मोक्ष प्राप्ती मिळते। त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर आपल्या घरामध्ये नातसून असेल, सून असेल, मुलगा असेल, आजोबा असतील, मुलं असतील, घरातल्या कोणत्याही एका व्यक्तीने 15 दिवसामध्ये जर हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये तुमच्या पितरांना मोक्ष प्राप्ती होते आणि पितरांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो। त्यामुळे काय करायचं आहे बघा, तर आपल्याला काय करायचं, आपल्या घरातली जी तुळस आहे, तुमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असते, त्या तुळशीजवळ जायचं आणि आपल्या घरामध्ये जे गंगाजल ठेवलेलं असतं ते गंगाजल घ्यायचं आहे आणि तुळशीमध्ये एक छोटीशी वाटी ठेवायची आहे। तुळस जी असते त्या ठिकाणी वाटी ठेवायची आहे। वाटी ठेवल्यानंतर आपल्याला त्या वाटी ठेवल्यानंतर गंगाजल हातामध्ये घ्यायचं आहे, उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला ते गंगाजल 5 वेळेस असं टाकत असताना, म्हणजे 5 वेळेस, ज्या वेळेस पहिल्यांदा आपल्याला काशी विश्वनाथ हे नाव घ्यायचं आहे भगवान शंकरांचं आणि आपले जे पूर्वज आहे म्हणजे तुमचे जे पित्र आहे त्यांचं नामस्मरण करून त्यांचं नाव घेऊन तुम्हाला ते पाणी 5 वेळेस त्या वाटीमध्ये टाकायचं आहे। असं केल्याने तुम्हाला कधीच तुमच्या पितरांना पिंडदान व तर्पण करण्याची गरज पडत नाही, त्यांना मोक्ष प्राप्ती होते आणि त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या घरामध्ये राहतो। त्यामुळे तुम्ही शिवलीला म्हणजे शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेला उपाय आहे, तर करून बघा, नक्कीच तुमच्या पितरांना मोक्ष प्राप्ती होईल आणि पितरांना जर मोक्ष प्राप्ती झाला तर आपले अडलेले काम पूर्ण होतात, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते आणि आपल्या घरातल्या लोकांची प्रगती होते। त्यामुळे हा उपाय करून बघा आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही कोणीही करू शकतात, कारण की लहान मुलगा असो किंवा आजोबा असतो, सून असो, तुमच्या घरामध्ये जे व्यक्ती असेल त्यांनी एक वेळेस या पितृपक्षामध्ये या 15 दिवसामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे। तुम्ही संध्याकाळी करू शकतात किंवा सकाळी करू शकतात। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।